Let me share the screen with you all. स्क्रीन दिसते बेटा तुम्हाला? Yes, ma'am. This day. Okay, I'll take a add. Okay, now ही ट्रिकचं नाव आहे. वन नोटचं दिसतंय ना तुम्हाला? Ma'am, screen नाही दिसत. हो टीचर, स्क्रीन नाही दिसत. एक मिनिट. I don't know. Okay, now can you see the screen? आता दिसते स्क्रीन? येस, आता दिसते स्क्रीन तुम्हाला? हो टीचर दिसत. ओके, व्हेरी गुड. आता नेक्स्ट ट्रिक आहे आरंभ मॉडेल. आरंभ मॉडेल नाव आहे त्याचं. म्हणजे काय आहे बेसिकली, आय विल गिव्ह यू अ क्वेश्चन लाईक सपोज 96 into 16. ह्याची कंडिशन काय आहे? वन्स प्लेसचे जे नंबर आहे दॅट शुड बी सेम नंबर्स. सेम पाहिजे, जसं हे 66 सेम आहे बघा. आणि टेन्स प्लेस किंवा ऑनवर्ड्स अँड ऑनवर्ड हा जो नंबर आहे दॅट शुड ऍड टू 10. कळलं? हे बघा 66 हा सेम नंबर आहे आणि 9 आणि 1 दॅट विल ऍड अप टू 10. कळलं? ही कंडिशन कळली सगळ्यांना? येस मॅम एव्हरीवन, एकदा कॅन यू रिपीट हिअर मी? करा ना. हे आता हिच्यात बघा, हे वन्स प्लेस आहे, हे सेम नंबर आहे, 66च आहे. हो तर टीचर. ही ट्रिक तेव्हाच वापरू शकता जेव्हा हे वन्स प्लेसचे डिजिट सेम आहे आणि हे टेन्स प्लेस मधलं जे डिजिट आहे ते ऍड टू 10 होता. 9 + 1 = 10. जसं 6 आणि 4 असलं ते ऍड अप टू 10. करेक्ट? तसं. तर समजा 96 into 16 मला मल्टिप्लाय करायचं असणार तर मी कसं करणार? हे आन्सर टू पार्ट्स मध्ये डिवाइड होतं. 6 into 6. 6 into 6 करणार मी या पार्ट मध्ये, दॅट विल गिव्ह मी 36. आणि या पार्ट मध्ये 9 into 1 प्लस हा 6 म्हणजे जो पण नंबर आहे, जो पण रिपीट नंबर आहे तो. तर दिस इज नथिंग बट 9 + 6 विल गिव्ह मी हाऊ मच? 15. माझा आन्सर आहे 1536. कळलं? अंडरस्टूड दिस ट्रिक? मी अजून एक क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवते. 69 into 49. आता हे 99 सेम डिजिट्स आहे आणि 6 + 4 विल गिव्ह मी 10. तर ही बाजू आहे 9 into 9 दॅट विल गिव्ह मी हाऊ मच? 81. आणि ही बाजू आहे 6 into 4 + 9 दॅट इज 24 + 9 विच विल गिव्ह मी 33. तर माझा आन्सर आहे 3381. आता कळली सगळ्यांना ही ट्रिक? येस मॅम. ओके, ही लिहून घ्या तुम्ही ही ट्रिक. समजा ही लिहायचं असेल, स्टेप्स लिहायचे असेल, कसं लिहायचं? सपोज मी हे A, B, C आणि D दिलं तर स्टेप 1 काय होणार? B into D, that is suppose 9 into 9 will give me 81. आणि 81 आणि step 2 is nothing but A into C plus D, which is nothing but 6 into 4 plus 9, that will give me 24 plus 9, that is 33. आणि हे खालून वरती घ्यायचं. समजली ट्रिक सगळ्यांना? ना आय एम गिव्हिंग यू 5 क्वेश्चन्स, फटाफट सॉल्व्ह करा, देन विल मूव्ह टू आवर मॅथमॅटिक्स. आणि लक्षात घ्या, हा जो पार्ट आहे हे 2 डिजिट पाहिजे. जर समजा तुमचं सिंगल डिजिट येत आहे, सपोज 92 into 12 असलं तर 2 into 2 4 येतं ना, तर मी 04 लिहिणार. आपल्याला 2 डिजिट मध्ये लिहायचं आहे. चलो सॉल्व करो.
Solve fast and tell me the answers. It's a very easy trick. हे तुम्ही वापरू शकता. ही कंडिशन अप्लाय होते तेव्हा. Yes, first answer. Who will tell me? टीचर मी सांगू? Yes, सांग बेटा. 20 आणि 81. नाही 20 येणारच नाही. 5 into sorry 3 into 7 is 30 20. आणि 81. It is 30 81 3081. Got it? समजलं मयुरी? तुझं चुकलं कुठे? ते ऍडिंग करायचं होतं ना. हे 3 into 7 करायचं, दॅट इज 21 प्लस 9 करायचं. येस. 40 into 60 किती येणार? ते तर तसं सोपंच आहे असं सांगायला. दॅट इज 2400. मीच सांगून देते. हे सांगा, हे कोण सांगणार? संस्कृती तू नाही सांगणार. संस्कृती, यू शुड अलाउ अदर्स ऑल्सो. दुसऱ्यांना पण अलाउ करा. दॅट इज 20 into 16. आता तू बिलकुल सांगणार नाही ना. हु विल आन्सर? मयुरीचं टर्न झालेला आहे. मीनाक्षी, कॅन यू आन्सर? मॅम मी येस सांगू का? मीनाक्षी. मॅम मी सांगू? मीनाक्षी यस सांगत मॅम, होती. 2 मिनिटं. हा सांग बेटा, काय आहे आन्सर याचं? मॅम सांगू? हो सांग. 2 125. व्हेरी गुड, एक्सलंट. तर सगळ्यांना ही ट्रिक समजली? हो टीचर सोपी समजली. आहे ना? सो यू कॅन यूज दिस ट्रिक. सो ह्याच्यावरती प्रॅक्टिस करून घेसाल तुम्ही. ठीक आहे. नाव विल मूव्ह टू आवर जॉमेट्री पार्ट. मी मागच्या क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करा, तुम्ही ट्राय करा. वी विल डिस्कस फ्यू क्वेश्चन्स ओनली. मी सगळे क्वेश्चन्स करणार नाही. तरी आपण एमसीक्यू कम्प्लीट केले होते मागच्या क्लासमध्ये, करेक्ट? येस ऑर नो? येस तुम्ही मॅम. ट्राय केले का ते क्वेश्चन्स? हो घरी मॅम. ट्राय केले? कारण की हा चॅप्टर आज आपला कम्प्लीट होऊन जाणार आहे. ठीक आहे. तर काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. लेट मी शेअर द स्क्रीन नाव. येस, दिस वन. ओके, ते स्क्रीन दिसतंय तुम्हाला? तर आपलं इथपर्यंत झालं होतं. एमसीक्यू पर्यंत झालं होतं, करेक्ट? हे क्वेश्चन नंबर 2 पण डिस्कस झालं होतं. आता 3, 4, 5, 6 हे ऑलमोस्ट सेम कॅटेगरीचे क्वेश्चन्स आहे. येस, एनी डाउट्स इन दॅट दोज क्वेश्चन्स? क्वेश्चन नंबर 6 पर्यंत कोणाला डाऊट आहे? नो मॅम. ओके, व्हेरी गुड. देन विल प्रोसीड फ्रॉम क्वेश्चन नंबर 7. सॉरी, क्वेश्चन नंबर 11. 7 काय आहे? आता हे 7 ऑनवर्ड्स आपल्याला करायचंय. तर मी काय केलं, उलट केलेलं आहे. आय हॅव स्टार्टेड फ्रॉम 11. हा 13th वाला स्टार क्वेश्चन आहे. 12th वाला खूप इझी आहे. यू हॅव टू सिम्पली फिल इन द ब्लँक्स. सो आई एम स्टार्टिंग फ्रॉम 11th क्वेश्चन. ठीक आहे. सो व्हाट डज दिस 11th क्वेश्चन टेल यू? In this quadrilateral ABCD, AD is parallel to BC, diagonal AC and diagonal BD intersect at point P, then show that AP by PD and PC by PV. So I will write given here. What is given here? Given then our AD is parallel to BC हे दिलेलं आहे. ठीक आहे. To prove, what do I have to prove? I have to prove that AP by PD is equals to PC by BP. हे मला prove करायचं आहे. So how am I going to prove? Anybody? कोणी सांगू शकतं? कसं prove करणार आहे? Please ask and then directly answer नको द्या. Akshara? Akshara, can you try? Akshara, Meenakshi, Mayuri. Why so less students today? मुलांमध्ये कोणी नाही आला? हरिओम नाही आला? तरंग नाही आला? Okay, yes, Darshana.
Can you tell me this? How can I solve this? हे कसं solve करू शकते मी? मॅम आपण घेऊ सेगमेंट AB हम्म. परपेंडिक्युलर BC. कुठे दिलेलं आहे? It is not given की AB is perpendicular. कुठे दिलंय given मध्ये? I cannot consider it also. मला कन्सिडर नाही करू शकत मी, कन्स्ट्रक्ट करावं लागेल मला मग. Yes, ma'am. So any other way? I will start in triangle. I will take this triangle and this triangle. So in triangle PAD and triangle PCB, हे दोन ट्रायंगल घेतले मी. This angle is equal to this angle, vertically opposite. Yes. Yes, ma'am. Angle Yes, ma'am. APD is equals to angle CPB because they are vertically opposite. Yes, ma'am. Next, can I say this triangle angle is equal to this angle? कारण की हे दोन parallel है. If I consider this as a transversal alternate angle form होता. So ADP is equals to angle CBP. They are alternate angles. Correct? Yes. Therefore, can I say that triangle PAD is similar to triangle PCB by AA? Yes. Yes, I can say that. So, what are the corresponding sides? Can I write PA by PC is equals to PD by PB? लिहू शकते मी हे? हो टीचर. आता जसं हे क्वेश्चन मध्ये दिलंय तसं मी समजा हे रिअरेंज केले. तो कॅन आय राईट AP by PC is equals to PD by BP. मी बस हे अल्फाबेट चेंज केलंय. ठीक आहे. आता मी काय करणार, ह्याचे लोकेशन चेंज करणार, कारण की मला इथे बघ एपीच्या खाली पीडी पाहिजे आणि पीडी इथे आहे. तर मी ह्याला इथे आणते पीसी ला तिकडे नेऊ शकते. सो आय कॅन राईट एपी बाय पीडी इज इक्वल्स टू पीसी बाय सॉरी बीपी लिहू शकते मी. हो टीचर. दॅट इज नथिंग बट हेन्स प्रूफ. कळलं? डिड एव्हरीबडी गेट इट? दर्शना, Yes, ma'am. संस्कृती, मयुरी, मीनाक्षी, अक्षरा. येस तरंग, लॉंग बॅक. मागच्या क्लासमध्ये पण नव्हता बेटा तू. तरंग, आर यू देअर? यस मॅम. काय मागच्या क्लासला कुठे होता? नेटवर्क इश्यू होता मॅम. अच्छा, ओके. तू टायमावरती नाही जॉईन केलं, तू मिस केलं ना बेटा वैदिक मॅथमॅटिक्सची ट्रिक. ओके एव्हरीबडी. मॅम रेकॉर्डिंग मध्ये बघितलं होतं. ओके, व्हेरी गुड. चालेल. हे झालं. सगळ्यांना समजलं का हा क्वेश्चन? कंप्लीट करून घ्या. मग आपण नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. झालं का? हो, नेक्स्ट मॅम. क्वेश्चन वरती जायचं का? हो टीचर. Okay. Next question is this. In this figure, bisector of angle B and angle C meet at of triangle ABC intersect each other at point X. Line AX intersect BC at Y. AB ची value दिली आहे, that is 5. AC ची value दिली आहे, that is 6. नाही, sorry, 4. This is 4 and this is 6. BC is 6. हे दिलेलं आहे and you need to find this. Yes, so first I'll write what is given. Given मध्ये काय दिलेलं आहे? AB is equals to 5, AC is equals to 4, BC is equals to 6 and BX is bisector of angle B and CX
is bisector of angle C. हे given आहे. आणि now to prove, नाही to find आहे. To find काय आहे? AX by XY is something I need to find. So now solution for this. Can anybody tell me which property will I use and how will I solve this? By the theorem of angle bisector of triangle. Correct. By angle bisector theorem, I'm going to solve this question. AB upon So BY. first, so I will take in triangle ABY. Okay, this is angle bisector. So by angle bisector theorem, what I can say? काय लिहू शकते मी? AB by Upon BY is is equals to AX by upon XY. XY. हे 1 आहे. Correct. Similarly, in triangle ACY, Yes, ma'am. by angle bisector theorem, AC upon CY. AC upon CY is equals to AX upon XY. Upon, That is 2. Correct. yes, So ma'am. with this, I have got AB by BY Upon is BY. equals to AC by CY is equals to AX by XY. AX. Correct. Yes, ma'am. For 1 and 2. From 1 and 2. From 1 and 2. Correct. आता put the values. AB ची value काय आहे? 5 आहे. By 5 BY is equals to upon AC is 4 by CY. CY ची पण value माझ्याकडे नाहीये. Next AX किती? AX माझ्याकडे नाहीये. That is XY is something I'm going to write. हे तर झालं. आता ह्याच्या पुढे मी अजून कसं solve करू शकते? Can anybody tell me? by theorem on equation ready. By theorem on equal radius. Equal radius. Ma'am, I'm ready. तो शब्द बोलता नहीं येते मॅम. अच्छा. Spell it. Spelling सांग. RATIOS. Ratio. By theorem of ratio म्हणतात त्याला. ठीक आहे. काय म्हणतात ते थिअरम आपल्याला? What does the theorem say? मॅम म्हणजे काय? ते तू सांगितलं ना थिअरम ऑफ रेशिओ. मग मला सांग ना की काय म्हणतात त्याला, म्हणजे कसं सॉल्व्ह करायचं पुढे. 5 आहे. plus 4 upon BY plus CY. येस. त्याच्या आधी सगळ्यांना मला आधी सांगा, सगळ्यांना थिअरम ऑफ रेशिओ माहिती आहे का? हो टीचर माहितीये. सगळ्यांना माहिती आहे? मीनाक्षी, मयुरी, अक्षरा, तरंग, थिअरम ऑफ रेशिओ माहिती आहे? I'll quickly tell you what does the theorem say. I'll change the color. Theorem of the ratio say, suppose A by B is equals to C by D असं असणार. Yes, So ma'am. I can have A plus A C plus divided C, by B plus B D. plus C. This is a theorem of ratio. So त्याच्या बेसिस वरती मी ह्याला लिहू शकते 5 plus 4 divided by BY plus CY लिहू शकते is equals to AX by Yes, XY. ma'am. This will give you, this Yes, is nothing but 9 by 9 BY 9 and by CY B. guy. BY and CY is nothing but BC. Correct? Yes, So this ma'am. is BC. nothing but BC is equals to AX by XY. That will give me AX by XY will be equals to 9 divided by 6, which will give me 3 by 2. 2. कळलं? सगळ्यांना कळलं? Yes, ma'am. येस. काही डाऊट आहे या क्वेश्चन मध्ये?
येस एव्हरीवन. No, नशील ma'am. कळलं तर विचारा. मयुरी, मीनाक्षी, अक्षरा, आय कॅनॉट हिअर एनिथिंग फ्रॉम यू. बेटा तुम्ही उत्तर नाही देत ऍटलीस्ट सांगा समजतंय का नाही समजतंय, नाही तर मी समजवणार परत. समजलं मयुरी? हो Yes, टीचर. ma'am. मीनाक्षीला पण समजलं. अक्षरा? ओके, हो तिला पण समजलं. नोट डाऊन दिस अँड फॉर दिस डोंट फॉरगेट टू राईट बाय थिअरम. हे इथे ह्या टीचर स्पेस मध्ये लिहा. याच्यानंतर 8 वाला सम सॉल्व करा. थिअरम ऑफ रेशियो हे लिहा स्टेप इथे. हा काय बेटा? 8 वाला सम सॉल्व करा नंतर. हो 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 करेक्ट. ह्याच्यानंतर 8 वाला. का तुला 8 वाला नाही आला का? हो टीचर जरा डिफिकल्ट वाटतंय तो. सोपा आहे तो. संस्कृती तुला कसा डिफिकल्ट झाला का तो? झाला का हा क्वेश्चन सगळ्यांना? सगळ्यांचं झालं का? Yes, हो ma'am. टीचर. Yes. So can we move to the next question then? Yes, ma'am. Okay. Now this is the next question, 8th question. हे काय सांगतंय आपल्याला की हे सगळे सेगमेंट्स AP, BQ, CR आणि SD हे सगळे आहे परपेंडिक्युलर टू दिस साइड. करेक्ट? ह्या साइडला परपेंडिक्युलर आहे, हा स्लॅन्टिंग आहे, ह्याच्याविषयी काहीच लिहिलेलं नाहीये. देन दे हॅव गिवन यू द व्हॅल्यूज ऑफ दिस इज 60, दिस इज 70, this is 80 and this whole thing they have given as 280. हे दिलेलं आहे. हे समजलं तुम्हाला काय गिवन आहे? Yes? येस. So given you can write and to find you can write. ठीक आहे, मी ते लिहित नाही कारण की मला जागा कमी पडते नंतर सॉल्व्ह करायला. सो नाव सोल्युशन वरती जाऊ शकते मी डायरेक्ट. नाव व्हॉट इज AD? AD will be equals to AB plus BC plus CD. Correct? Yes or no? AD हा टोटल AD काय होणार आहे? तिघांचा ऍडिशन होणार. That is 60 plus 70 plus 80. That will give me how much? हे किती देणार मला? 210 upon 16. 210 भेटणार आपल्याला. येस मॅम. AD ची व्हॅल्यू माझी 210 आहे. नेक्स्ट आता तुम्हाला ते आठवतं ती जसं अँगल बायसेक्टर थिअरम होता तसा एक 3 पॅरलल लाईनचा पण एक थिअरम होता. करेक्ट? हो टीचर. Yes or no? So by 3 parallel line theorem, by 3 parallel line theorem, ते काय लिहू शकतो आपण? AB by PQ is equals to BC by QR is equals to CD by SR. Yes? Can I write it in this way? Yes? सगळे सांगा मला, मी असं लिहू शकते as per the theorem? Yes or no? Yes. येस. ओके, थँक्यू सो मच. हे 3 तर आपल्याला माहिती आहे. हे पार्ट इज डिवायडेड बाय दिस. हे असं कंप्लीट पण असतं. दॅट इज AD डिवायडेड बाय SP और PS, वॉट एव्हर यू टेक इट एज. ठीक आहे, हे कंप्लीट पण प्रपोर्शन मध्ये असतं. नाव पुटिंग द व्हॅल्यूज. AB काय आहे माझी? 60 डिवायडेड बाय PQ. BC काय आहे माझी? 70 डिवायडेड बाय QR आणि CD काय आहे? 80 डिवायडेड बाय SR इज इक्वल्स टू AD काय आहे माझं? 210. PS काय आहे माझं? 280. करेक्ट? येस और नो? नाउ कॅन आय फाइंड द Yes, व्हॅल्यूज ma'am. ऑफ दिस? आता समजलं का? संस्कृती तुला समजलं? कुठे अडली हो होती तू? टीचर. कुठे अडकली होती? कळलं तुला आता ते? हो टीचर समजलं. नाउ विथ दिस फाइन. तुम्ही लोक फाइंड करा आता QR, PR, सॉरी PQ, QR आणि SR ची व्हॅल्यू. तर जेव्हा आपण ते पोर्शन्सला आपण डिवाइड करतो ना, रेशिओ मध्ये घेतो ना, तर टोटल पण रेशिओ मध्ये येतं.
कसं आहे ना टोटल आपलं हे ना आता आपण थिअरम नाही केलं का थिअरम ऑफ इक्वल रेशियोज ऍड केलं की सेम तेच इम्प्लिमेंट झालं ना जर मी पहिले ए बी प्लस बी सी प्लस सी डी केलं तर मला एडीच भेटणार ना आणि तसंच पी क्यू क्यू आर आणि एस आर ऍड केलं तर पीएस भेटणार कळलं का सगळ्यांना हो मॅम. ओके सॉल्व करा अँड गिव्ह मी द आन्सर्स ऑफ ईच पी क्यू ची व्हॅल्यू काय येते फ्रॅक्शन मध्ये असेल तर फ्रॅक्शन मध्ये राहू द्या दॅट इज एक्सेप्टेड सॉरी Ma'am, PQ80 पी क्यू आलं 80 करेक्ट पी क्यू इज 80 आता क्यू आर पाहिजे आपल्याला आणि एस आर पाहिजे QR 94 आला 93 अरे आला मॅम. तरंग अलाउ अदर्स ऑल्सो ते 93 तर रॉंग आहे मॅम मी सांगू का क्यू आर काढायला येस दर्शना सांग क्यू आर काय आलं 280/3 व्हेरी गुड एस आर 320 तू नाही दोज हॅव गिवन प्लीज डोंट रिपीट डोंट गिव्ह द आन्सर्स लेट अदर्स ऑल्सो टू सॉल्व तरंग आणि दर्शना सांगणार नाही अदर दॅन देम कोण दिला आन्सर मला हाऊ कम संस्कृती इज क्वाईट ना संस्कृती तुझ्याकडे नाही आन्सर काढते टीचर. मी ते गिवन आणि ते लिहिलं नाहीये जागेसाठी तुम्ही लिहायचं आहे पण त्याचे मार्क्स क्यू असतात आर बरं 280/3. झालं क्यू आर एस आर पाहिजे आम्हाला क्यू आर दर्शनाने सांगितलं 320/3. किती 320/3. करेक्ट 320 divided by 3 is the answer any doubt anyone आणि रिमेंबर वन थिंग एक्झाम मध्ये असं नुसतं सोल्युशन लिहायचं नाहीये गिवन लिहायचंय टू फाइंड किंवा टू प्रूफ जे पण आहे ते लिहायचं आहे आणि मग सोल्युशन याचा फायदा काय होतो मी तुम्हाला सांगते पहिली गोष्ट म्हणजे आपण हे सगळं लिहिण्यासाठी पूर्ण क्वेश्चन वाचतो ठीक आहे नाही तर अदरवाईज वाचायची मेहनत घेत नाही जास्त आपण स्टार्टिंग वाचून सोडून टाकतो नेक्स्ट थिंग कसं असतं जेव्हा ते 3 मार्क्स 4 मार्क क्वेश्चन होतं ना तेव्हा जे टू फाइंड करायचं असतं किंवा टू प्रूव्ह करायचं असतं ते 2-3 गोष्टी ते विचारतात मग आपलं गडबडीत आपण काय करतो पहिल्या क्वेश्चनच आन्सर देऊन देतो आणि वी डिसाइड दॅट इट्स डन करेक्ट बट इन्स्टेड जर तुम्ही टू फाइंड किंवा टू प्रूव्ह जर 2-3 आहे मल्टिपल आहे तुम्ही 1 आणि 2 3 असं नंबर देऊन केलेलं आहे की मला हे पण फाइंड करायचं हे पण करायचं हे पण करायचं मग जेव्हा सॉल्व्ह करतो आपण तेव्हा आपल्याला कळतं की अच्छा माझा फर्स्ट झालाय सेकंड पण राहिलाय थर्ड पण राहिलाय अदरवाईज 2 आर कम्प्लीट अँड द थर्ड वन इज लेफ्ट ते आपल्याला कळतं सॉल्व्ह करताना तर मेक अ हॅबिट गिवन लिहायचं आहे टू फाइंड लिहायचं आहे आणि सोल्युशन पण लिहायचं आहे सोल्युशन लिहिताना कुठलंही थिअरम वापरतो ते लिहायचं आहे एक तर वरती लिहा एक तर साईडला लिहा डिपेंडिंग कारण की आपण हे का म्हणतो आहे हे का यूज करतो आहे हे लिहिणं महत्वाचं आहे कळलं सगळ्यांचं झालं हा क्वेश्चन मयुरी completed अक्षरा मीनाक्षी completed the other 3 are already completed हो मयुरी PQ आणि इज इक्वल टू 18 डबल घेता का एकदा रिपीट PQ काय Q इज इक्वल टू 18 मॅम हा हो ते रिपीट घेता का हो बेटा हे बघ PQ इच्छात आहे तो I can write 60 divided by PQ is equals to 21 divided by 28 करेक्ट मॅम मग मी आता ट्रान्सपोजिशन करेल तर माझं काय येणार PQ वरती येणार हे खाली येणार सो दॅट इज नथिंग बट PQ इज इक्वल्स टू 60 into 28 divided by 21 येस और नो मॅम तर हा मी 3 च्या टेबलने करणार दिस इज 7 चा अँड दिस इज किती 20 चा करेक्ट
हे 7 1चा आणि हे 4चा. So PQ will be equals to 20 into 4, that is nothing but 80. कळलं? येस मॅम. कळलं आता? मॅम. येस, सगळ्यांना कळलं हा क्वेश्चन? ह्याचा महत्वाचा आणि म्हणजे हा युजली पार्ट आहे जो तुम्ही सगळं स्किप करून टाकता. हा पहिला पार्ट तर सगळ्यांना समजून जातो की येस हे करायचं होतं, पण हा वालाच समजत नाही म्हणून आपण प्रोसीड करू शकत नाही कॅल्क्युलेशनला. तर दिस इज द वे हाऊ यू हॅव टू डू. कळलं? नेक्स्ट हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. आणि दर्शना, संस्कृती आणि तरंग हे तिघी उत्तर देणार नाहीये. आता मला मयुरी, अक्षरा, मीनाक्षी ह्यांच्यापैकी कोणीतरी उत्तर द्यायला पाहिजे. ओके, सो सॉल्व्ह करा. व्हॉट दे हॅव गिव्हन इन दिस फिगर ADC आणि BEC इज देअर, म्हणजे ते एका लाईनीत आहे. नेक्स्ट सेगमेंट DE इज पॅरलेल टू AB दिलेलं आहे त्यांनी, आणि हे व्हॅल्यूज दिलेले आहे. दॅट इज AD इज 5, DC इज 3, BC इज 6.4. हे ऍक्च्युली हे त्याने हे चुकीचं दिलेलं आहे. हे ऑलरेडी दिलेली आहे बघा, 6.4 मायनस एक्स दिलेलं आहे आणि इथे फक्त 6.4 लिहिलेलं आहे त्यांनी. BC इज 6.4 हे असं दिलंय बघा, 6.4. हे BC इज 6.4. सो डोंट गेट कन्फ्युज. पण हा एक्स घेतला की हा उरलेला काय झाला, 6.4 मायनस एक्स तुम्हाला रेडीमेड दिलेला आहे. आता नाव सॉल्व दिस. नो, Darshana, Sanskriti, Tarang will not give me the answer. I want answer from someone else. Either Okay, Mayuri, teacher, चालेल. either Mayuri, Akshara or Meenakshi. Try. काही हरकत नाही, ट्राय करा. मी आहे तुम्हाला मदतीला. प्रयत्न करा. यू सॉल्व इट इन युअर नोटबुक. नोटबुक मध्ये सॉल्व करा. काय आन्सर येतं ते बघा. झालं का? मयुरी, अक्षरा आणि मीनाक्षी, एनी ऑफ यू हु इज रेडी टू गिव्ह मी द आन्सर? कोण उत्तर देणार मला या क्वेश्चनचं? अक्षरा, आर यू देअर? मला तुझ्याकडून उत्तरच भेटत नाहीये बेटा. ट्राय करायचं, ट्राय केलं तेव्हाच कॉन्फिडन्स बिल्ड होणार. काही कसं नुसतं ऐकून ऐकून होत नाही. आपण उत्तर दिलं ना की तेवढं चुकलं तर ठीक आहे, मी सांगेल तुम्हाला चुकलेलं आहे आणि आय विल करेक्ट यू. पण ट्राय करणं महत्वाचं आहे. ट्राय करशील तेव्हाच तुला डाऊट्स येतील आणि मग ते सॉल्व्ह होणार, ते करेक्ट होणार आणि कॉन्फिडन्स येणार. येस, एनीवन फ्रॉम एनी ऑफ दिस 3? मयुरी, मीनाक्षी, अक्षरा? 2 मिनिट मॅम, सॉल्व करते हैं मी. ओके, नो प्रॉब्लेम, टेक युअर टाइम, आय विल वेट. तुमचं फायनल आन्सर आलं की सांगा मला. फायनल आन्सर सांगा आधी, मग ते करेक्ट आहे की नाही म्हणजे मला कळेल की तुम्ही बरोबर केलंय का नाही. मग आपण स्टेप्स तुम्ही जसं सांगचाल तसं मी लिहिणार. नो संस्कृती, यू आर नॉट गोइंग टू आन्सर, यू आर गोइंग टू सी. संस्कृतीसाठी आता मी वेगळेशी डिफिकल्ट क्वेश्चन ठेवणार. ओके संस्कृती? ओके टीचर. संस्कृती, म्यूट yourself. Yes, Meenakshi, are you done? 4 आलाय आन्सर. करेक्ट आहे, 4 आन्सर करेक्ट आहे. सांग मला आता कसं सॉल्व्ह केलं तू? आय विल स्टार्ट रायटिंग. मॅम, अँगल ट्रायंगल ABC आणि साइड AB, साइड DE.
AB is parallel to DE. हाँ मैम DE Hmm. upon AD. T upon AD. Yes ma'am. DE upon AD कसं होणार बेटा? Ma'am DC BC CD upon AD. हे कसं येणार आपल्याला? हे असं येणार ना बेटा? AD upon DC is equals to BE upon CE by BPT. करेक्ट? हे समजलं तुला? Ma'am. आता सांग. मग आपण व्हॅल्यूज टाकू. 5. मग 6.4. मग आता काय करणार मी? C is equal to BE. नाही बी कशाला येणार? आता आपण क्रॉस मल्टिप्लाय करू ना ह्याला. दॅट इज 5 into 6.4 minus x is equals to 3x. हे समजलं का तुला? Yes ma'am. हा. आता ओपन द ब्रॅकेट कर. 6 into 6.4 किती येणार? Ma'am, 5 into हा multiply 6 4 multiply 5 का ma'am? हो. 6.4 into 5 किती येणार? 22.2. 6.4 into 5. आता कर. 5 4 चा 32. हा 32 आन्सर येते. करेक्ट. 32 minus 5 into x will give me 5x is equals to 3x. करेक्ट. आता नेक्स्ट स्टेप काय करणार मी? मी हे 5x इकडच्या साईडला घेऊन जाणार. तर ते होणार 32 is equals to 3x plus 5x. करेक्ट आहे मी केलेलं? Yes ma'am. For teacher Now 3x and 5x will give me 8x is equals to 32. So x will be equals to 32 divided by 8 and x is equals to 4 is my answer. आणि x काय आहे? BE. तर BE is equals to 4 हे आपल्याला फायनल आन्सर मध्ये लिहायचं आहे. व्हेरी गुड मीनाक्षी. गुड ट्राय. सगळ्यांना समजलं? एव्हरीबडी? हो टीचर समज. मयुरी, अक्षरा समजलं? तरंग समजलं? दर्शना? येस मॅम. मला एक डाऊट होता. हा विचार बेटा. टीचर 5 into 4 म्हणजे ब्रॅकेट मध्ये 4.6.4 आहे. तर मग जे आन्सर आहे 32 ते पॉइंट मध्ये निघालं. हे बघ मी इथे मल्टिप्लाय करून दाखवते तुला. हे इथे आहे ना 6.4 into 5. 5 into 4 is 20. 0 2 कॅरी इथे झाला. नेक्स्ट 5 into 6 is 30. 30 plus 2 is 32. आणि डेसिमल एका प्लेसच्या नंतर आहे मग मी डेसिमल इकडे टाकणार. मग डेसिमलच्या नंतर 0 आहे म्हणून मी डायरेक्ट 32 लिहिणार. मला 0 लिहायची गरज नाही. कळलं? हो टीचर. झालं? नोट डाऊन केलं सगळ्यांनी क्वेश्चन? येस केलं का नोट डाऊन सगळ्यांनी? Yes ma'am. Yes, ma'am. ओके. सो नाव हे मेन क्वेश्चन्स होते जे मला तुमच्यासोबत डिस्कस करायचे होते. नाव आपण स्टिल वी हॅव टाइम सो वी कॅन डिस्कस द अदर क्वेश्चन्स ऑल्सो. हे झालंय. 9th क्वेश्चन कंप्लीट करूया आपण. इन ट्रायंगल PQR सेगमेंट PM इज अ मीडियन. हे मीडियन असल्यामुळे ही साइड आणि ही साइड सेम आहे. नेक्स्ट angle bisector of PMQ and PMR intersect at x and y, and you have to prove that xy
इज पॅरलेल टू क्यू आर. आता इतकं लक्षात ठेवा, आता एक्स वाय पॅरलेल टू क्यू आर आहे, तर कुठलं थिअरम ऍक्च्युअली मला प्रूव्ह करायचं आहे, कोण सांगू शकतं? इज नथिंग बट, मी कुठलं थिअरम वापरणार इथे, बेसिकली नॉट प्रूफ, कुठलं थिअरम वापरणार? मी बीपीटी वापरू नाही शकत ना, कारण की ते बीपीटी थिअरम मध्ये पॅरलल दिलेलं असतं. तर मी त्याचं कन्व्हर्स वापरणार, की रेशिओ मध्ये जर माझे आले ते साइड्स, तर दॅट टाइम आय विल से दॅट दीज टू लाईन्स आर पॅरलल. ठीक आहे. In PMQ ray, this is a bisector. So हे इथे रेशिओ मध्ये काय लिहिणार बाय अँगल बायसेक्टर? कोण सांगू शकते इकडे? PM upon हा? QM is upon equal to MQ. PX upon XQ. X upon QX. नेक्स्ट PMR मध्ये काय लिहिणार मी? P PM upon MR. MR is Yes, equal ma'am. to PY PY. आणि RY. YR. करेक्ट ना. आता PM बाय MQ हे आणि MQ, हा MQ आणि MR हे सेमच आहे, करेक्ट, कारण की M इज अ मिड पॉइंट. So that means I can write Px by Qx is equals to Py by Ry. मी डायरेक्ट लिहू शकते. हे स्टेप बघा. येस और नो? Yes, ma'am. नाउ आता जर मी Px and Qx and Py by Ry लिहिलं, that means the ratio मध्ये आलं. So by converse of BPT I can say that XY is parallel to QR. सोपं आहे. अंडरस्टूड? Yes, ma'am. ओके. नेक्स्ट, हे वाले क्वेश्चन सगळ्यांना आले होते. हे सोपं आहे, आपल्या रेशिओ वरती teacher, आहे. आले. सिमिलर ट्रायंगल्स रेशिओ वरती आहे ते, जे आपण हे सॉल्व्ह केलं ना, हे वालं ह्याच्यावरतीच आहे. हा आणि 6th क्वेश्चन. एनी डाउट्स? विथ दिस वी कंप्लीट दिस चॅप्टर. हा चॅप्टर, पहिला चॅप्टर आपला कंप्लीट होतो. या पहिल्या चॅप्टर मध्ये कोणाला कुठे डाऊट आहे विचारू शकता, कारण की नेक्स्ट क्लास मध्ये आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करणार. तर आपण दर वीकला 2 क्लास जॉमेट्रीचे ठेवू, 2 क्लास अल्जेब्राचे करणार आहे. ठीक आहे. ह्या चॅप्टर मध्ये कोणाला काही डाऊट होता? No, ma'am. No doubt. ओके, व्हेरी गुड. हे थिअरम सगळे चांगले म्हणजे पाठ करून घ्या, कारण की ते कामा येतील, ते वापरावं लागतील तुम्हाला जेव्हाही पाहिजे. आणि असं नाही की दिस इज नॉट एंड, की इथेच ह्या चॅप्टर मध्ये वापरायचे. खूपदा मॅथ्स मध्ये कसे असतात, चॅप्टर्स एकमेकांमध्ये लिंक्ड असतात, तर ते वापरले जातात एकमेकांमध्ये. ठीक आहे. मग मला एक गोष्ट सांगा, शाळेत तुमचं सेकंड चॅप्टर झालेला आहे का? पायथागोरस थिअरम स्टार्ट नाही, झालाय? ma'am. First year चालू, ma'am. संस्कृती तुझ्या स्कूलमध्ये स्टार्ट झालाय? हो टीचर. आणि अर्धा संपला झाला. का? अर्धा झाला. बाकीच्यांच्या स्कूलमध्ये? मॅम, Teacher, आता माझ्या problem स्कूलमध्ये set ना चालू आहे फर्स्ट वाला शिकवायला. चालू आहे अजून. 1.2 प्रॅक्टिस सेट चालू आहे आमचा. अच्छा, पहिल्या चॅप्टरचा? येस मॅम. अच्छा, ओके ओके, काही हरकत नाही. आपण आता आपलं, कारण की आपलं जॉमेट्री काहीच झालं नव्हतं ना, म्हणून मी मागचे काही क्लासेस पासून जॉमेट्री करत होती. तर आपण आता नेक्स्ट क्लासमध्ये अल्जेब्रा करणार आहे. आपला तो चॅप्टरचा थोडासा लास्ट पार्ट बाकी आहे ना, तर तो कम्प्लीट Yes, करू ma'am. आपण. ठीक आहे. तो आणि लक्षात घ्या की आपले 2 क्लास नेहमी जॉमेट्रीचे राहणार आणि 2 क्लास आपले अल्जेब्राचे राहणार, सो दॅट आपण दोघी सोबत सोबत करू. असं कुठलंही मागे राहणार नाही की ह्याचं काहीच झालं नाहीये. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? आणि जे मी मॅथ्सची ट्रिक्स तुम्हाला सांगते ते प्लीज तुम्ही सॉल्व्ह करा. जे तसे कॉम्बिनेशनचे क्वेश्चन्स घ्या आणि ते सॉल्व्ह करा आणि ती ट्रिक लिहून ठेवा कुठेतरी, म्हणजे तुम्हाला कधीही वापरायचं असेल तर तुम्ही ती वापरू शकता. आणि नंतर ती विसरायला होते ही ट्रिक. ही तुम्हाला फ्युचरसाठी, कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी पण वापरता येईल, तुमचे नॉर्मल मॅथमॅटिक्स साठी पण वापरता येईल. सो एनी डाउट्स इन दिस चॅप्टर? No, ma'am. No doubt. काहीही डाऊट असेल तर विचारा. नो मॅम. नक्की काही प्रॉब्लेम नाहीये, काही डाऊट नाहीये. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तुम्ही 3, 4, 5? Yes. Yes, ma'am. All these questions are based on the last theorem what we had learned.
हा बघा, हा खूप सोपा आहे. हा तुम्ही ते थिअरमने सॉल्व्ह केला का? थिअरमने न सॉल्व्ह करता डायरेक्ट फॉर्म्युला बेस वरती पण करता येतो. क्वेश्चन नंबर 5. एरिया ऑफ PQS आणि एरिया ऑफ QRS तुम्ही थिअरम न वापरता डायरेक्टली असंही करू शकतो. तुम्हाला एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. तसंच हाफ इंटू बेस इंटू हाईट. हे बेस पण सेम आहे बघा, QS सेम आहे. मग बेस पण कट झाले, हाफ पण कट झाले. उरलं काय? HH. कळलं का? सर म्हणून माझं काय येणार? 100 डिवायडेड बाय 110 इज इक्वल्स टू एक हाईट PM. कुठे आहे ना? QRS PM वरच्या याच्यात आहे. तो इट विल बी 10 डिवायडेड बाय RN. नाउ यू कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ RN. दोघी तरीकेने तुम्हाला आन्सर हे करेक्ट भेटणार. तुम्ही ही प्रोसिजर वापरली तरी तुम्हाला करेक्ट भेटणार, फुल मार्क्स भेटणार. तुम्ही थिअरम लिहून केलं तरी तुम्हाला फुल मार्क्स भेटणार. ठीक आहे. RN is equal to 11 centimeter. तर हे इझी आहे हा पार्ट. अजून काय आपलं राहिलं? हे तर दोघी इझी आहे. हा 6 तर डायरेक्ट दिलेला आहे तुम्हाला बघा. 5 दिलेला आहे, 9 दिलेला आहे. दे हॅव ऑलरेडी गिवन दॅट इट्स सिमिलर अँड यू हॅव टू सिम्पली फाइंड द एरिया. मग एरिया रेशो आपल्याला माहिती की साईड स्क्वेअरचा रेशो आहे. डायरेक्ट तुम्ही स्क्वेअर केलं की तुम्हाला आन्सर भेटणार इथे. देन वी हॅव कम्प्लीटेड दीज क्वेश्चन्स. हे कॉम्पोनेंटो माहिती आहे ना तुम्हाला? हे काय आहे कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो? हे कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो माहिती आहे? येस एव्हरीवन? येस सगळ्यांना कॉम्पोनेंटो माहिती आहे? हा, माहिती आहे. ओके. अदर्स? दर्शना, मयुरी, मीनाक्षी, अक्षरा, तरंग, तुम्हाला माहिती आहे कॉम्पोनेंटो काय आहे? नाही मॅम. हो मॅम. बेसिकली हे बघा, मी सांगतो जसं रेशिओ मध्ये असेल, सपोज A डिवायडेड बाय B आहे. तर व्हेन आय टॉक अबाउट कॉम्पोनेंटो म्हणेल तर ते काय होणार? A प्लस B डिवायडेड बाय B. दिस इज कॉम्पोनेंटो. डिव्हिडेंडो काय होणार? जसं A डिवायडेड बाय B आहे तर इट विल बी A मायनस B डिवायडेड बाय B. डिव्हिडेंडो इज मायनस करायचं आहे, कॉम्पोनेंटो मध्ये प्लस करायचं आहे. युझिंग दॅट दे हॅव सॉल्व्ड दिस. कळलं? वाटलं तर टेक्स्टबुक मध्ये साईडला हे लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर रिफर करायला बरं होईल. युझिंग दॅट दे हॅव सॉल्व्ड इट. So if I have to fill this, AX by B, this will be 3 by 2, correct? So AX Yes, आहे ma'am. काय? 3 plus 2 divided by 2, that will give me 5 by 2. Now BCA is similar to BYX. So ratio लिहिलाय. हे काय येणार? इथे काय येणार? BA किती आहे? इतर स्क्रीनला दिसत 5 divided by BX किती आहे? 2. Yes or no? आणि XY मॅम. 9 तर दिलेलीच आहे. तर दिस विल बी हाऊ मच? 9 into 5, 45 upon 2. 45 upon 2 divided, you will get the answer in decimal. कळलं? हो टीचर सांग. Okay, then we'll stop our class here. With the we have completed this chapter. Next class आपण अल्जेब्रा करणार आहे. तर अल्जेब्राची पुस्तकं रेडी ठेवसाल. ठीक आहे? येस मॅम. ओके. गुड नाईट एव्हरीवन. गुड नाईट मॅम. थँक्यू. मॅम. नाही टीचर, गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट. Good night, ma'am.